गोंदिया जिल्ह्यातील 32 पैकी 18 वाळू घाट लिलाव झालेले आहेत. खनिकर्म अधिकारी मारबती यांनी दिलेल्या माहिती दिली आहे. मात्र असेच लिलाव झालेल्या वाळू घाटाचे पर्यावरण प्रमाणपत्र न मिळालेल्या किन्नी येथील वाळू घाटातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे आणि याकरिता एका शेतकऱ्याला वेठीस धरले जात आहे. येथील या शेतकऱ्याच्या शेतात वाळू डंप करून ठेवली जात असल्यामुळे तसेच त्याच्या शेतातूनच वाळूची वाहतूक होत असल्यामुळे किन्नी येथील शेतकरी अनिल चरणदास मेश्राम याला गेल्या 1 वर्षापासून आपल्या हक्कातील 7 एकर शेतात शेती करू शकत नसल्यामुळे अनिल मेश्राम यांच्या कुटुंबियांवर उपासमार करण्याची वेळ या वाळू माफियांमुळे आलेली आहे. किन्नी नदीमध्ये गेल्या काही दिवसापासून 60-70 ट्रॅक्टर व टिप्पर दररोज वाळू काढतात. त्याच प्रकारे नदीतून दिवस-रात्र अंदाजे 30 टिप्पर पण वाळू काढतात. या वाळूच्या ट्रॅक्टर आणि टिप्परच्या आवाजाहीमुळे मार्गावरून धूळ उडून प्रदूषण करीत असल्याबाबत तसेच या प्रदूषणाला आळा घालण्याबाबत व अवैध वाळूची चोरी तात्काळ थांबविण्याबाबतची तक्रार अनिल चरणदास मेश्राम यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली आहे. तर या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यालय समोर सहकुटुंब धरणे आंदोलन बसण्याचा इशाराही यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे. माझा तक्रार असा आहे की किन्नी हा रेती घाट आहे आणि रेती घाटावर अवैध तरीके रेतीचा खनन होतो आणि माझी जे 7 एकर शेती आहे, गेल्या 1 वर्षापासून मी शेतकरी शेतात काहीच राबवू शकत नाही. आज माझ्यावरती भूकमरीची पाळी आणली आहे. याच्या आधी मी शासनाला पत्रक दिला होता, याच्यात सांगितलं पण होता, पण दुर्दैवाने SDOनी नाही ऐकलं, तहसीलदारांनी नाही ऐकलं. मी ज्या वेळेस तहसीलदाराच्या इथून निघाला तसंच लगेच घाटच्या लोकांचा मला फोन आला की तुम्ही पत्रक दिला. मला हा कळत नाही आहे, प्रशासन आम्ही गरीब लोकांच्या संगती, किसानांच्या संगती आहे की ह्या म्हणजे माफियांच्या संगती आहे, हे मला आजपर्यंत नाही कळलं. आज माझी परिस्थिती अशी झाली आहे, माझ्या परिवारामध्ये एकूण 11 लोक आहेत. आज भूकमरीने मरण्याची परिस्थिती आली आहे, कारण प्रशासन लक्ष देत नाही. तक्रार पुन्हा मी एकदा हे नव्याने तक्रार कलेक्टरला देत आहे. या तक्रारावरती जरी कलेक्टर विचार नाही केला तर मला मजबुरीमध्ये इथं माझ्या परिवाराला घेऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणा द्यावं लागेल. त्याचं कारण असं की घरी उपासमारीने मरण्यापेक्षा इथं जरी मेला 11 लोकांना घेऊन, तर कमीत कमी कलेक्टर आणि प्रशासनाला हा विचार करावा लागेल की माझ्या मेल्याच्या नंतर कोण्या किसानाला मरण्याची गरज पडणार नाही. शासनाने परमिशन दिली की नाही दिली हे नाही सांगता येत, पण हे नक्की सांगतो की जे यातन विभागाचं जे सर्टिफिकेट ते त्यांना नाही मिळालं आहे. 15 दिवसात जरी याचं हे जरी विल्हेवाट नाही लावला तर मी या ऑफिसच्या समोर पूर्ण परिवार घेऊन धरण्याला बसेल. त्याचे कारण असे आहे, घरी उपासमारी आली आहे. गेल्या 1 वर्षापासून हेच माझ्या संगती होत आहे. प्रशासनाला मदत मागत आहे, कधी करत नाही आहे. एकतर मग प्रशासनाने सांगावं की फक्त रेत माफियाच्या संगती हा प्रशासन आहे, आमच्या गोरगरिबा संगती नाही, तर आम्ही आत्महत्या तरी करू. या तर कलेक्टर महोदयनी आम्हाला सगळ्यांना इच्छा मृत्यूचा हे द्यावं, आम्ही मरायला तयार आहोत. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या पर्यावरणानुमती प्राप्त 18 रेती घाटांना पर्यावरणानुमती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने ई निविदासुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि त्यानुसार आपल्या सध्या स्थितीमध्ये 8 डेपोमध्ये 18 घाटांना अनुमती आहे. तर या 8 डेपोमध्ये या 18 रेती घाटातून वाळू जमा होणार आहे. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.